सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 4, पावस पंढरीच्या यात्रा, याचा भाग 6. कांगारूची गोष्ट. परमार्थातील शिकवण भक्ताला नीट समजावी म्हणून स्वामी सहजच एखादी गोष्ट संदर्भवजा अशी पण अगदी थोडक्यात सांगत असत. त्यांनी सांगितलेली अशी गोष्ट ऐकताना आनंद होई. एकदा ज्ञानेश्वरीतील साक्षीत्वाने कर्म कशी करावीत या संबंधी काही ओव्या स्वामींसमोर वाचत होतो. मध्येच स्वामी मला म्हणाले, कांगारू पाहिला आहे का? हो, उरणला होरमाजींच्या बागेत कांगारू पाहिली आहेत, मी म्हटलं. माझं हे उत्तर संपलं आणि स्वामी बोलू लागले आणि म्हणाले, पूर्वी राणीच्या बागेत असत. मादीच्या पोटाला बाहेरून पिशवी असते. पिंजऱ्याजवळ कोणी नाही असं पाहून ती आपली पिल्लं पिशवीतून बाहेर काढते आणि त्या पिल्लांजवळ खेळते. बाहेर कुणाची चाहूल लागली की झटपट आपली पिल्लं पिशवीत ठेवून देते. पुन्हा कोणी नाही असं पाहून पिल्लं बाहेर काढते आणि त्यांच्याशी खेळते. व्यवहार आणि नाम यांची अशी ही सांगड घालता आली पाहिजे. साक्षीत्वानं कर्म करावी अशी आपल्या शिष्यांना स्वामीजींची शिकवण असे. ते क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. या एकाच ओवीद्वारा स्वामीजी सर्वसामान्यांना अशी आपली पारमार्थिक शिकवण देत असत. साक्षीत्वाच्या शिकवणुकीच्या दृष्टीनं म्हणून असणाऱ्या ज्ञानेश्वरीतील ओव्या स्वामींना फार आवडत. त्यांना आवडणाऱ्या काही ओव्या पंथराज या माझ्या त्यांनाच अर्पण केलेल्या एका पुस्तिकेत प्रसिद्ध केल्या आहेत. जिज्ञासूंनी ती पुस्तिका पावसला पाहावी. दुसऱ्यांचे दोष पाहू नयेत. 1963 किंवा 1964 मधली गोष्ट. असाच एकदा पावसला गेलो होतो. स्वामींच्या खोलीला रंग लावण्यासाठी म्हणून श्रीयुत देवळेकर यांनी ऑइल बॉन्डचे 2 डबे आणून ठेवले होते. मंडळींच्या आग्रहास्तव म्हणून आपल्या खोलीला रंग लावून घेण्याचं स्वामींनी मान्य केलं होतं. मी गेलो त्याच दिवशी रंग द्यायचा असं श्रीयुत अनंतराव देसाई यांनी ठरवलं. डॉक्टर मिराशी यांनी इतर तयारी केली. अट अशी की सायंकाळी सायं प्रार्थनेच्या बरंच आधी असं काम संपलं पाहिजे. झालं. मी, श्रीयुत अनंतराव देसाई, डॉक्टर मिराशी असे सर्वजण काम करू लागलो. सायंकाळी योग्य वेळी काम संपलं. प्रार्थनेला म्हणून मी स्वामींच्या खोलीत गेलो. तो स्वामी मला म्हणाले, उगाचच खोलीला रंग नाही म्हणून दोष. आता चांगली झाली म्हणायचं. असं बोलून स्वामी पुढं मला म्हणाले, ज्ञानेश्वरीतील ओव्या आठवल्या. जैसा पुजुनी देवो पाहिजे,
पेरुनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. तैसे आपुले निगुणे, पुढिलांचे उणे, फेडूनिया पाहणे तयाकडे. पुढे मला एका अर्थी उपदेशच करू लागले. म्हणाले, दुसऱ्यांचे चांगले गुण नेहमी पाहावे, दोष गुणांचे पाहूच नयेत. मी आपलं असं करीत आलो. एखाद्या प्रसंगातून पण सहजगत्या असा स्वामीजी साधकांशी परमार्थच बोलून जात. त्याचं दुसरं उदाहरण देतो. देसायांच्या घरातील मंडळींना स्वामींच्यात वसत असलेल्या यौगिक शक्तीची पूर्णतः अशी कल्पना येण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. घरातील कोणी मंडळी स्वामींना काही विचारीत. स्वामी आपलं साधं पण सरळ उत्तर देत, पण त्यात मर्म असे. नंतर तशी काही घटना सत्यात उतरली की मग घरात चर्चा होई. स्वामी आपले गप्प असत. क्वचित श्रीयुत भाऊराव देसायांच्या पत्नीजवळ मात्र सहज म्हणत, मी जे काही बोलतो त्यात अर्थ असतो. स्वामींच्या वरील शब्दांची मी माझ्या पावस भेटीतून अनेक वेळा प्रचिती घेतली आहे. स्वामी उगाच काही बोलत नसत आणि जे बोलायचं त्यात अर्थ असे. वेदपुरुष काळपुरुष. 1965 मधली गोष्ट. दिवाळीच्या दिवसात उचकीच्या विकारानं स्वामींची प्रकृती अचानक बिघडली. दिवाळीच्या अमावस्येलाच ते अगदी सिरियस असे झाले. भाऊराव देसाई, देवळेकर, मालवणकर, डॉक्टर मिराशी, बाबाराव देसाई अशा आपल्या निकटवर्तीयांना आपण निरोप घेत आहोत असं त्यांनी सांगितलं. मुंबईहून श्रीयुत ल.रा. फडके, पुण्याहून मधुभाऊ पटवर्धन यांना बोलावून घेण्याची तार करण्यास सांगितलं. मधुभाऊ पटवर्धन यांनी केलेली तार पुण्याच्या देसायांच्या घरीच आली. मधुभाऊ महाबळेश्वरी गेले होते. मी आणि श्रीयुत वसंतराव देसाई असे दोघे सातारी गेलो. मधुभाऊ महाबळेश्वरवरून आम्हाला सातारी मिळाले. एक स्पेशल गाडी करून सबंध रात्रीचा प्रवास करीत आम्ही तिघे मध्यरात्रीनंतर रत्नागिरीला पोहोचलो. कळलं की स्वामींची प्रकृती आता बरी आहे, थोडा उतार आहे. रात्रीचा मुक्काम रत्नागिरीतच केला आणि सकाळी पावसला गेलो. स्वामींची प्रकृती बरी होती. गेल्या गेल्याच मी आणि मधुभाऊ पटवर्धन असे दोघे स्वामींच्या खोलीत गेलो. बाकावर बसलो. स्वामी पलंगावर पहुडलेले होते. एक स्मितहास्य करीत अगदी हळुवार शब्दात ते आम्हाला म्हणाले, वेदपुरुष आणि काळपुरुष यांचा झगडा चालला होता. वेदपुरुषाचा जय झाला. मला आश्चर्य वाटलं. त्या क्षीण अवस्थेतून सुद्धा ते आमच्याशी परमार्थाच्या भाषेतच बोलत होते. जणू काही आम्हाला ते सांगत होते, बाळांनो, काळपुरुषाशी झगडा द्यावयाचा असेल तर वेदपुरुषाचे पाय सोडू नका. माझ्या अनेक पावस यात्रातून स्वामी स्वरूपानंदांचं अलौकिकत्व दाखवणाऱ्या अशा ज्या गोष्टी मी अनुभवल्या त्यातील काही तर मी आत्ताच निवेदन केल्या. अनेक भाविक पावसला स्वामींकडे जात असत. अनेक कुटुंबांचे स्वामींशी अगदी जवळचे संबंध आले होते. ह्या सर्व मंडळींना स्वामींचे असेच अनुभव आले आहेत. ह्या सर्व गोष्टी ग्रंथरूपानं एकत्र करण्याची आता जरुरी आहे. अशा तऱ्हेच्या एखाद्या मोठ्या ग्रंथाची निर्मिती करणं हे गैर नाही. कारण सिद्ध संत वा योगी यांच्या जीवनात त्याने निर्मिलेल्या तात्विक आणि शिकवणुकीच्या ग्रंथांना जितकं महत्त्व असतं तितकंच किंबहुना त्याहूनही थोडं अधिक महत्त्व त्यांच्या लीला निवेदन करणाऱ्या ग्रंथांना असतं. तथास्तु.
या 6व्या भागाबरोबरच प्रकरण 4 पावस पंढरीच्या यात्रा याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.